नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर ठरलं तर मग मालिकेमध्ये आता ह्या विमलताई ज्या असतात त्या पावसामुळे कपडे भिजलेले असतात, त्यामुळे ते परत कपडे पिळून सुकायला टाकत असतात आणि तेवढ्यातच तिथे तन्वी येते. तर तन्वी त्यांना विचारते की विमलताई तुम्ही काय करतायत? तेव्हा विमलताई तिला सांगतायत की इथेही पावसाचं पाणी आलं आणि त्यामुळे परत सगळे कपडे भिजले, त्यामुळे आता पिळून सगळे कपडे परत एकदा सुकायला टाकतीये मी. तेव्हा तन्वी त्यांना बोलते की ते सगळं राहू द्या, ते नंतर करा तुम्ही, तुम्हाला आई बोलावतीये, आधी तिकडे जा. तर विमलताई विचारतात, कोण? कल्पनाताई बोलवतायत का मला? त्यावर तन्वी उद्धटपणे बोलते की नाही नाही, प्रताप सुभेदार आहेत ना, ते बोलवतायत तुला. तर आता विमलताई तोंड वाकडं करून तिथून निघून जातात. आता विमलताई तिथनं गेल्यानंतर तन्वी ते कपडे घेते आणि खाली बागेमध्ये पावसामुळे सगळा चिखल झालेला असतो, त्या चिखलावरती ते कपडे टाकते आणि पायाने ते कपडे मुद्दाम खराब करत असते. पण तिच्या हे लक्षातच येत नाही की इथे आपल्याला कोणी घरातून पाहू शकेल म्हणून. पण तिची ही चोरी मात्र पूर्णा आजीने पकडलेली असते. पूर्णा आजीवरून हे सगळं काही पाहत असते आणि याचं लक्ष मात्र तन्वीकडे अजिबातही नसतं. तर आता सायलीला तो पत्ता मोठ्याने वाचते आणि बोलते की ठीक आहे, आता मग मी मावशीला तिच्या पत्त्यावर भेटायलाच जाते डायरेक्ट. आणि ती कपाटामधनं तिची पर्स काढते आणि लगेचच जायला निघते. मात्र ती अर्जुनला जाताना काही एक बोलत नाही. आणि आता सायली मात्र अशा अनोळखी पत्त्यावर एकटीच चालली आहे म्हटल्यानंतर अर्जुनही गोंधळून जातो व विचारात पडतो की ही कुठल्या मावशीला भेटायला चालली आहे आता. तर तन्वीचे हे सगळे पराक्रम आता पूर्णा आजीने पाहिलेले असतात आणि ती पटकन ते कपडे घेऊन घरात येते. तर तेवढ्यातच सायली तिला जाताना दिसते. तर ती आता सायलीला बोलतच असते, सायली अगं हे पहा ना, विमलताईंनी सगळे कपडे कसे त्यांना पिना लावायचे विसरले वगैरे आणि सगळे कपडे उडून मग बागेमध्ये गेले आणि कसे चिखलाने खराब झाले आहेत बरं. या विमलताईंचं ना कामाकडे काही लक्षच नसतं. पहा बरं सगळे कपडे आता कसे झाले, आता ते परत धुवावे लागतील. पण सायली मात्र तिच्याकडे काही एक लक्ष देत नाही. आणि आता तन्वी खरं तर फक्त सायलीला बाहेर जाण्यापासून अडवत असते. तर सायली तिला बोलते की अगं विमलताई, असं करणं शक्यच नाही आहे आणि तरीही जरी असं काही झालं असेल ना तर तू डायरेक्ट विमलताईंसोबतच बोल. आणि सायली तिथनं गडबडीमध्येच निघून जाते आणि सायलीच्या मागोमागच तिथे आता अर्जुनही सायली कुठे चालली आहे पाहायला आलेला असतो. तर आता अर्जुनला सुद्धा थांबवायचा असाच तन्वी आता प्रयत्न करते व बोलते की अर्जुन, अरे पहा ना, तुझा व्हाईट शर्ट, तुला उद्या ऑफिसला जायला लागेल ना. पण अर्जुनसुद्धा तिच्याकडे लक्ष न देता तिथून तसाच निघून जातो. आता मात्र तन्वी चिडते व स्वतःशीच बडबडत असते की हे लोक का माझं काही ऐकत नाही आहेत. या सायलीचं ना घराकडे तर काही लक्षच नाही आहे. आता काय करू मी या कपड्यांचं, कोण धुईन आता ही कपडे. तर तेवढ्यातच तिथे पूर्णा आजी येते व बोलते की तूच धुणार आहेस आता हे सगळे कपडे. तर तन्वी आता पूर्णा आजीला सांगत असते की हो बघा ना, विमलताईंनी कपड्यांना चिमटेच लावले नाहीत आणि त्यामुळे सगळे कपडे वाऱ्याने उडून बागेमध्ये पडले आणि चिखलाने सगळे कपडे आता खराब होऊन गेले आहेत. तर मी तेच सायलीला सांगत होते, पण ती मात्र माझ्याकडे लक्ष न देताच घरातून निघून गेली. अर्जुनसुद्धा तसंच मला दुर्लक्ष करून घरामधून निघून गेला. आणि मी का धुवायचे आहेत बरं हे कपडे? नाही म्हणजे या घरची सून म्हणून मी हे कपडे धुतले देखील असते, पण मला कुठे तो सुनेचा मान मिळतोय ना. अगदी मला किचनसुद्धा सायलीच्या नियमांनुसार, तिच्या वेळेनुसारच वापरावं लागतंय. त्यावर पूर्णा आजी बोलते की हो का, कुठल्या किचनबद्दल बोलतेस ग तू? ज्या किचनचा तू कधी वापरच करत नाहीस ते किचन का? तू तर नेहमीच बाहेरून खायला मागवत असतेस ना. तेव्हा तन्वी बोलते की हो, पण जे काही आहे ते आता सायलीने माझ्यासाठी किती नियम घालून दिले आहेत आणि मात्र हे नियम काय सगळे माझ्यासाठीच आहेत का? या घरच्या नियमांचं वगैरे काय? ती कसं दुर्लक्ष करून हे सगळं काम तसंच टाकून निघून गेली पटकन बाहेर. त्यावर पूर्णा आजी सांगते की अगं सायलीचे नियम तर जिथल्या तिथेच आहेत,
पण तू विसरतीयेस की या घरामध्ये माझे, या पूर्णा आजीचे सुद्धा काही नियम आहेत आणि ते सगळ्यांना पाळावेच लागतात. तर मग काय आहेत बरं माझे नियम? जो कोणी चुका करतो त्यालाच त्या चुका निस्तरायच्या आहेत आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा देखील मिळणार आहे आणि म्हणूनच हे कपडे आता तुला धुवायचे आहेत. तर तन्वी आता ती चिडते आणि ते कपडे तसेच तिथे टेबलवर फेकून देते आणि जायला निघते. पण पूर्णा आजी तिला थांबवते व बोलते की थांब तन्वी, कुठे चालली आहेस तू? ते कपडे घे आणि पटकन धुवून टाक. तुलाच धुवायचे आहेत ते कपडे आणि ते कपडे काही वाऱ्याने खाली गेले नाही आहेत, तर तूच ते मुद्दामहून बागेत चिखलात टाकलेस आणि पायाने ते चिखलाने भरवलेस. त्यावर आता तन्वी घाबरते आणि आता पूर्णा आजीला विचारत असते, पूर्णा आजी अगं तू असं काय करतेस? मी का असं करेल आणि कोणी सांगितलं तुला असं? त्यावर पूर्णा आजी बोलते की ऐकीव गोष्टींवर तर मी विश्वास ठेवतच नाही. तू जेव्हा हे कपडे बागेमध्ये चिखलाने भरवत होतीस ना, तेव्हा मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय तुला. त्यामुळे खोटं तर तू बोलूच नकोस. मलाही माहीत आहे की हे कपडे तूच चिखलाने भरवले आहेस. त्यामुळे आता शिक्षा म्हणून तूच हे कपडे धुवून टाकणार आहेस. आता मात्र तन्वी घाबरते आणि आपला डाव आपल्यावरच उलटलाय आणि आता आपल्यालाच उलट काम करावं लागणार आहे, म्हणून खरं तर ती चिडलेलीही असते. पण पूर्णा आजीसमोर तिचं काही चालणारही नसतं. त्यामुळे मग ती उगाचच नाटक करत बोलते की हो ठीक आहे, धुते मी कपडे. त्यावर आजी तिला बोलते की हो, पण हे कपडे तू हाताने धुवायचे आहेस, वॉशिंग मशीनचा अजिबात देखील वापर करायचा नाही आहे. तर आता मात्र तन्वी जास्तच घाबरून जाते. तर आजी तिला ओरडते की माझ्या तोंडाकडे काय बघत बसली आहेस, उचलते कपडे आणि विमलला आवाज देते. तर विमलताई तिथे येतात. तेव्हा पूर्णा आजी विमलताईंना सांगते की विमल, हिला बादली, पाणी आणि कपडे धुवायचा साबण, ब्रश सगळं काही सामान दे. ही बाहेर बागेमध्ये बसून कपडे धुणार आहे. आता बागेमध्ये बसून कपडे धुणार म्हटल्यानंतर विमलताईंना तर हसूच येतं. तर तन्वी मात्र पुरती घाबरून गेलेली असते. तेव्हा तन्वी बोलते, आजी अगं बागेमध्ये का कपडे धुवायचे? मी माझ्या बाथरूममध्ये धुते ना सगळे कपडे. तेव्हा आजी बोलते आणि हो, आणि तू तिथे गेल्यानंतर जर वॉशिंग मशीन वापरलंस मग काय करायचं बरं? ते काही नाही, तू बागेमध्ये सर्वांसमोर हे कपडे धुवून टाकायचे आहेत. आता विमलताई खरं तर हसत असतात. तर तन्वी त्यांना चिडून बोलते की जास्त हसू नका, खूप हसू येत आहे का तुम्हाला? आणि बोलते की द्या मला बाकीचं सामान, धुते मी कपडे. आणि आजीलाही बोलते की ठीक आहे, मी धुते आता कपडे. आता विमलताईही तन्वीला घेऊन तिला कपडे धुण्याचं सामान घेण्यासाठी निघून जातात. तर इकडे आता हा महिपत जो असतो त्याच्या मुलीला म्हणजे साक्षीला भेटायला तिच्या घरी आलेला असतो. तर महिपत येताच विचारतो, हे काय, तू तर इथे एकटीच आहेस? मला वाटलं तुझा तो मित्र कोण तुला नवीन भेटलाय ना इंटरनेटवर, तो सुद्धा असेल इथे. काय नाव काय आहे त्याचं? तेव्हा आता ही साक्षी सांगते की त्याचं नाव सचिन दीक्षित आहे, तो कॅनडामध्ये असतो वगैरे अशी माहिती ती आता महिपतला सांगत असते. तर महिपत बोलतो की मग कुठे आहे तो तर आला आहे ना भारतात तुला भेटायला वगैरे, आणि मग तो असा भारतात कसा काय आला वगैरे विचारत असतो. तेव्हा साक्षी सांगते की त्याचं काय झालं ना, आम्ही खूप दिवस झाले ऑनलाईन चॅटिंग करत होतो, पण त्यानंतर मात्र आम्हाला दोघांनाही असंच वाटलं की असं आता किती दिवस असं चॅटिंग वगैरे करत बसणार ना, एकमेकांना भेटायला हवं आहे. आणि म्हणूनच फक्त मला भेटण्यासाठी तो इथे इंडियामध्ये आला आहे. नाही, मघाशी आला होता तो आणि जेवण वगैरे करून त्याचं ऑफिसचं काहीतरी इम्पॉर्टंट काम आहे बोलला, म्हणून तो त्याचं काम करायला गेला आहे, त्याच्या मित्राला भेटायला गेला आहे, पण येईलच तो थोड्या वेळाने. आणि पहा अण्णा, तुम्ही तर त्याला भेटायलाच हवं आहे. एकदम डॅशिंग स्मार्ट असा आहे तो, तुम्हाला देखील तो नक्कीच आवडेल. आता महिपत लगेच तिला शब्दात पकडतो व बोलतो, तुम्हाला देखील म्हणजे तुला आवडतो का तो? तेव्हा साक्षी सांगते, अहो तसं नाही हो, म्हणजे मला आवडतो असं नाही, पण तो एकदम छान आहे वगैरे, तुम्ही त्याला एकदा भेटाच, म्हणजे तो काय आहे कसा आहे तुम्हाला कळेलच.
येईलच तो थोड्या वेळामध्ये, तोपर्यंत आपण त्याची वाट पाहूयात वगैरे, असं आता ही साक्षी महिपतला सांगत असते. तर ती विचारते, तुम्ही काय घेणार, काय बनवू मी तुमच्यासाठी? तेव्हा महिपत बोलतो की माझ्यासाठी डायरेक्ट आता ग्लासच भर. तेव्हा आता ही साक्षी त्याला ओरडते की काय, अजिबात नाही मी तुमच्यासाठी चहा बनवते. तर इकडे आता तन्वी बागेमध्ये बसून कपडे धुवत असते आणि तेवढ्यातच विमल आणि अस्मिता तिथे येतात आणि तिची अशी फजिती पाहून खरं तर दोघेही खूप हसत असतात आणि तन्वी मात्र खूप जास्त चिडलेली असते आणि तिला व्यवस्थित कपडेच देखील धुता येत नसतात. तर सायली इकडे एकटीच आता त्या मैनावतीने दिलेल्या पत्त्यावर जाण्यासाठी निघालेली असते. तर अर्जुनसुद्धा गाडी घेऊन तिच्या मागोमाग लगेच तिथे आलेला असतो. आता अर्जुन सायलीने गाडीत बसावं म्हणून तिच्याजवळ येऊन गाडी थांबवतो आणि हॉर्न वाजवतो. पण सायली ही खूप हट्टी असते आणि ती मात्र अर्जुनकडे दुर्लक्ष करते आणि रस्त्याने तशीच चालत जात असते. आता मात्र अर्जुनही तिच्यावर खूप चिडलेला असतो. तर अर्जुन मात्र तिच्या जवळ जाऊन ती गाडी थांबवतो आणि हॉर्न वाजवतच असतो. पण सायली मात्र त्याच्याकडे दुर्लक्षच करते. पण नंतर मात्र अर्जुन गाडी थांबवतो आणि खूप जोरजोरात हॉर्न वाजवत असतो. आता मात्र सायलीचा नाईलाज होतो आणि सायली आता गाडीमध्ये येऊन बसते. खरं तर सायली देखील अर्जुनवर खूप जास्त चिडलेली असते. तर अर्जुन तिला बोलतो की हे असं कोण करतं, आणि त्यांचं भांडण आता तिथे सुरू होतं. तर आता तन्वीला इकडे कपडे धुताना पाहून, तिची अशी झालेली फजिती पाहून अस्मिता आणि विमलताई मात्र खूप आनंदात असतात, खूप हसत असतात त्या दोघीही तिची अशी फजिती पाहून. तर आता इकडे सायली आणि अर्जुनचं भांडण सुरू होतं. तर अर्जुन तिला बोलतो की हे असं एकाच घरामध्ये राहायचं, सोबत राहायचं आणि असं नवऱ्याला न सांगता असं अनोळखी पत्त्यावर कोणाला तरी भेटायला निघायचं, हे कितपत योग्य आहे बरं? त्यावर सायली सांगते की हो ना, पण कमीत कमी मी तुमच्यावर विश्वास तरी ठेवते, माझ्या नवऱ्याला पाठिंबा तरी देते. आणि माझा नवरा मात्र काय करतो, तो मात्र माझ्यावरच संशय घेतो. त्याला मात्र माझं काही एक पटत नाही वगैरे. नाही म्हणजे मधुभाऊंच्या केसच्या वेळेस तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, तेव्हा मात्र मला खूप छान वाटलं होतं. मधुभाऊंच्या वेळेससुद्धा सगळे पुरावे मधुभाऊंच्या विरोधात होते आणि तरी देखील माझं मन मला सांगत होतं की मधुभाऊ निर्दोष आहेत म्हणून. तेव्हा मी माझ्या मनाचं ऐकलं आणि तुम्ही देखील मला पाठिंबा दिलात म्हणून. तेवढ्यात अर्जुन बोलतो की हो, पण मधुभाऊंच्या केसमध्ये नंतर मला कॉन्क्रीट पुरावे मिळाले आणि त्याचमुळे सत्य काय आहे ते बाहेर आलं आणि मधुभाऊ निर्दोषपणे सुटू शकले. तेव्हा सायली बोलते की हो, कॉन्क्रीट पुरावे मिळाले, पण सुरुवातीला तर पुरावे मधुभाऊंच्या विरोधात होते आणि तुम्ही फक्त माझ्या सांगण्यावरून ती केस सुरू केलीत वगैरे. तर अर्जुन बोलतो की हो, आणि इथे सुद्धा मला कॉन्क्रीट पुरावे मिळालेलेच आहेत, म्हणूनच मी हे सांगतोय की तू लोखंडेंचीच मुलगी आहेस म्हणून. त्यावर सायली सांगते की हो ना, पण पुरावे कधीतरी चुकूही शकतात ना, माणूस देखील कधीतरी चुकूही शकतात ना. जेव्हा अलिबागला मी प्रतिमा आत्यांना पाहिलं तेव्हा मला असंच वाटलं होतं की या त्याच आहेत, आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं, माझं मन देखील मला हेच सांगत होतं की त्या प्रतिमा आत्याच आहेत म्हणून, आणि तेच देखील खरं निघालं. तेव्हासुद्धा तुम्ही माझ्यावर असाच विश्वास ठेवला नव्हता, पण नंतर काय झालं, प्रतिमा आत्या भेटल्या ना आपल्याला. आता अर्जुन सांगत असतो की हो, पण दरवेळेस मनाचं ऐकून तेच खरं असेल असंही नाही ना, ते देखील कधीतरी चुकूच शकतं. तेव्हा आता सायली खूप चिडते व बोलते की हो, पण दरवेळेस असंच होईल असंही नाही ना. आता दोघांचं खरं तर या गोष्टीवरून इथे खूप जास्त भांडण सुरू असतं. तर अर्जुनचं असं म्हणणं असतं की आता आपल्याकडे कॉन्क्रीट पुरावा आहे DNA टेस्टचा, त्यामुळे तू त्यांचीच मुलगी आहेस हे सिद्ध होतं आहे. तर सायलीचं मन तिला सांगत असतं की ती त्या लोखंडेंची मुलगी नाही आहे आणि तिला आता याच गोष्टीची शहानिशा करून घ्यायची असते. त्यामुळे आता दोघांचंही भांडण इथे सुरू असतं. तर अर्जुन तिला बोलतो की दे तो पत्ता, दे माझ्याकडे, आणि ऑनलाईन मॅप लावतो आता त्या पत्त्यावर जाण्यासाठी, आणि आता दोघेही तिकडे जाण्यासाठी निघतात. तर इकडे घरी
कधीही किचनमध्ये न जाणारी अस्मिता आज चक्क किचनमध्ये गेलेली असते आणि तेवढ्यातच तिथे कल्पना, प्रताप, सचिन आणि पूर्णा आजी देखील येतात. तर कल्पना किचनमध्ये आल्यानंतर तर अस्मिताला किचनमध्ये पाहून खूप आश्चर्यचकितच होते व बोलते की हे काय, मी स्वप्न तर पाहत नाही आहे ना. अस्मिता, एक काम कर अगं, मला पटकन चिमटा काढ. त्यावर अस्मिता बोलते, काय ग मम्मा, हे तू मला चिडवतेस का? त्यावर प्रताप बोलतो की असं नाही कल्पना, अगं मी अस्मिताला एकदा किचनमध्ये गेलेलं पाहिलं आहे. म्हणजे ही लहान होती ना, शाळेत जायची त्यावेळेस तिला चॉकलेट हवं होतं आणि चॉकलेट घेण्यासाठी ही किचनमध्ये गेलेली आठवतीये मला. ती पहिली आणि शेवटची किचनमध्ये गेली ती. आता खरं तर सगळेच जण अस्मिताला चिडवत असतात इथे आणि अस्मिताही लगेच चिडून जाते. तर अस्मिता लगेच बोलते, डॅड काही पण काय तुम्ही सगळे मला चिडवताय का? तर सचिनही त्यांच्यामध्ये सामील होतो व बोलतो की काय सांगताय डॅड? अहो मी तुम्हाला सांगतो की ही एकदा जेव्हा US ला आली होती ना, तेव्हा तिने फक्त एकदा माझ्यासाठी कॉफी बनवून दिली होती. नंतर मात्र सगळं सवयीप्रमाणे मीच केलं होतं. तेव्हा अस्मिता बोलते की मी सचिनसाठी दूध गरम करायला किचनमध्ये आले होते. तेव्हा पूर्णा आजी बोलते की हो ना, म्हणजे हा सगळा बदल सचिनमुळे आहे तर. आणि तेवढ्यातच कल्पना तिला बोलते की ठीक आहे, आज आता तू आलीच आहेस इथे, तर एक काम कर, सर्वांसाठी कॉफी देखील तूच बनव. नाही म्हणजे काय आहे ना, तू सचिनसाठी कशी कॉफी बनवली होतीस US ला गेल्यावर ते कळेल आम्हाला. तर आता अस्मिता बोलते की तुम्ही सगळे मला टोमणे मारताय का? ठीक आहे, बनवते कॉफी. त्यावर पूर्णा आजी बोलते की अगं टोमणे कसले, याला तर कानपिचक्या म्हणतात. तर इकडे आता या सचिनची वाट पाहून महिपत मात्र खूप परेशान झालेला असतो आणि तो साक्षीला बोलतो, साक्षी अगं कधी येणार आहे तुझा तो सचिन? अजून किती वेळ वाट पाहावी लागणार आहे मला त्याची? त्यावर साक्षी त्याला ओरडते की अण्णा काय करताय हे? काय नाव आहे माझं? तुम्हाला किती वेळा सांगितलं मला साक्षी बोलायचं नाही म्हणून. आणि जेव्हा आपण दोघे असू ना, तेव्हा देखील मला चुकून देखील साक्षी बोलायचं नाही. आणि हो, तो सचिन आल्यावर त्याच्या समोर तर अजिबातही मला साक्षी वगैरे बोलू नका, असं ती आता महिपतला समजावते. आणि तर महिपत बोलत असतो, अगं तो कधी येणार आहे, त्याला फोन तरी करून पहा. तर साक्षी सांगते की अहो तो महत्त्वाच्या कामामध्ये वगैरे असेल, त्यामुळे त्याला उशीर लागणार असेल. ठीक आहे, मी त्याला मेसेज करते. तर आता ही साक्षी सचिनला मेसेज करत असते, पण सचिन तर इकडे सर्वांसोबत घरी गप्पा मारत बसलेला असतो आणि त्याचं फोनकडे लक्षच नसतं. तर आता सचिन मेसेजला रिप्लाय करत नाही आहे म्हटल्यानंतर मात्र साक्षी खूप बेचैन होते व बोलते की एरवी तर हा असं काही करत नाही. ठीक आहे, मी त्याला फोनच करून पाहते. तर आता अर्जुन आणि सायली इकडे मैनाने दिलेल्या पत्त्यावर पोहोचलेले असतात आणि तिथे जे 2 माणसं असतात त्यांना आता सायली विचारते की दादा, मंदा साळुंखे इथेच राहतात का? त्यावर ते माणसं त्यांना सांगतात की नाही, या चाळीमध्ये असं कोणीही राहत नाही. त्यानंतर अर्जुन तिथे एका घराचं दार वाजवतो आणि त्या माणसाला विचारत असतो की मंदा साळुंखे राहतात का इथे? तेव्हा तो माणूस सांगतो की इथे असं नावाचं कोणी देखील राहत नाही. आता अर्जुन त्यांना बोलतो की नाही, म्हणजे 20-22 वर्षांपासून त्या इथेच राहतात. कदाचित त्या दुसरीकडेही शिफ्ट झाल्या असतील आता, पण मग त्या इतक्या वर्षांपासून तर इथेच राहत होत्या. तेव्हा तो माणूस आठवून सांगतो की अहो तुम्ही 20-22 वर्षांचं काय सांगताय? मी 40 वर्षांपासून या चाळीमध्ये राहतोय आणि याच चाळीमध्ये काय, तर शेजारी आजूबाजूला चाळीमध्ये कुणीही मंदा साळुंखे नावाचं असं कुणीही राहत नाही आहे. कदाचित तुम्हाला मिळालेला पत्ता चुकीचा आहे. आता मात्र चुकीचा पत्ता दिला आहे आपल्याला म्हटल्यानंतर अर्जुन आणि सायली मात्र विचारात पडतात की मैनावतीने चुकीचा पत्ता का दिला असेल आपल्याला. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता तन्वीचा वाढदिवस सर्वजण साजरे करत असतात. तन्वी आणि प्रतिमा मिळून केक कापतात. तर प्रतिमा तन्वीला केक न भरवता तो केक आता सायलीला भरवते आणि सायली प्रतिमाचा हात पकडून तोच केक आता रविराजला भरवते. तर तेवढ्यातच प्रतिमाला भास होतो आणि तिला लहानपणीच्या गोष्टी आठवतात आणि ती बोलते की रविराज, तुम्हाला आठवतं आहे का, आपली तन्वी जेव्हा लहान होती ना, तेव्हा ती असाच मी तिला केक भरवल्यानंतर माझा हात पकडून
तोच केक ती तुम्हाला भरवायची. तर आता सायलीला मात्र लहानपणीच्या आठवणी आठवायला लागलेल्या असतात आणि ती विचारात पडते. सायलीला आता त्रास सुरू होतो आणि ती विचार करत असते की मला हे असं आधी देखील घडलंय, असं का वाटतंय, हे आधीसुद्धा घडलंय का कधी? तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.